लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी हद्दपार केलेल्या आरोपींपैकी 32 जणांनी दाखल केलेली याचिका जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. पोलीस उपायुक्त भाग 1 आणि 2 यांनी रियाज हुंडेकरी, अंबादास करगुळे यांच्यासह 32 जणांवर केलेला हद्दपारीचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने वैध ठरवला आहे. पोलिसांनी काढलेला हद्दपारीचा आदेश योग्यच आहे. यामुळे आरोपींच्या मूलभूत अधिकारावर गदा येत नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी सकाळी 9 ते 12 दरम्यान आरोपींना मतदान करण्यासाठी परवानगी दिल्याचा युक्तिवाद सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश राणे यांनी 32 आरोपींची याचिका फेटाळून लावली. शहरात लोकसभा निवडणूक आहे. यावेळी काही आरोपींच्या हातून गंभीर आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शहरातील शांतता भंग होण्याची शक्यता असते. काही आरोपींची समाजात मोठी दहशत आहे. सामान्य नागरिक त्रस्त असल्याने पोलिसांनी 32 आरोपींचा हद्दपारीचा आदेश पारित केला होता. 28 एप्रिल ते 7 मे दरम्यान आरोपींनी शहरात प्रवेश किंवा वास्तव्य करू नये असे या आदेशात म्हटले होते. हा आदेश पारित करण्याआधी आरोपींना नोटिसा दिल्या होत्या. त्याविरुद्ध 32 आरोपींनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने पोलिसांनी काढलेला हद्दपारीचा आदेश योग्य ठरवला. निवडणूक काळात भयमुक्त वातावरण असावे यासाठी निवडणूक कार्यालय आणि पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे. तसेच उपाययोजना केल्या जात आहेत. आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. 1 ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुद्ध पारित आदेश न्यायिक आहे. सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. आरोपींचा कोणताही संविधानिक मूलभूत अधिकार बाधित होत नाही. गुन्हे दाखल आहेत. त्यांची समाजात दहशत आहे. भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राहू शकत नाही. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आहे. पोलीस उपायुक्तांनी काढलेला आदेश योग्य आहे. तो कायद्यातील तरतुदीनुसार पारित केला आहे असे सांगून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी उच्च न्यायालयातील निवाडे सादर केले. रियाज हुंडेकरी, काझी जहागीरदार, आसिफ तुळजापुरे, तौफिक शेख, तौफिक हत्तुरे, अंबादास करगुळे, गौस नालबंद यांच्यासह 32 आरोपींनी न्यायालयात धाव घेतली होती. यातील काहींनी आदेशाला स्थगिती घेतली होती. सोलापूर शहरामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने सोलापूर शहरातील काही आरोपींच्या हातून एखादा गंभीर स्वरूपाचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने काही आरोपींच्या विरोधात त्यांची समाजामध्ये दहशत असल्यामुळे आणि त्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक हे त्रस्त असल्यामुळे सोलापूर शहरातील पोलीस उपायुक्त भाग 1 आणि भाग 2 यांनी मिळून संयुक्तरित्या या ठिकाणी 32 आरोपींच्या विरोधात सोलापूर शहरातून हद्दपारीचा आदेश पारित केलेला होता आणि त्यांना आदेश दिलेले होते की 27/4/2024 चे संध्याकाळी 6 वाजलेपासून ते 7/5/2024 चे म्हणजे इलेक्शन नंतर रात्री 12 पर्यंत शहरामध्ये वास्तव करू नये किंवा प्रवेश करू नये अशा पद्धतीचे आदेश त्यांना पारित करण्यात आलेले होते. सदर आदेश पारित करण्यापूर्वी त्यांना रीतसर नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. सदर आदेशाच्या विरुद्ध यातील आरोपी जवळपास 32 आरोपींनी, त्यामध्ये प्रामुख्याने रियाज हुंडेकरी, गाजी जहागीरदार, वाजिद सालार, आसिफ तुळजापुरे, तौफिक शेख, तौफिक हत्तुरे, अंबादास करगुळे, गौस नालबंद, अबूबकर नाईकवाडी यांच्यासह 32 आरोपींनी न्यायालयामध्ये धाव घेऊन या ठिकाणी यातील काही आरोपींनी पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला स्थगिती देखील घेतली होती. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने आम्ही स्वतःहून हजर होऊन त्या सर्व याचिकांवर पोलिसांचे आणि महाराष्ट्र शासनाचे म्हणणे सादर केले आणि युक्तिवाद सादर केला की हे जे अर्जदार जे आहेत, ज्यांची हद्दपारीचा आदेश झालेला आहे, ते त्यांचा न्यायिक हक्क म्हणजे फंडामेंटल राईट जो आहे तो भंग झालेला आहे आणि हा आदेश एकतर्फी व अन्यायकारक असल्याचं त्यांनी न्यायालयाला कथन करून तो आदेश रद्द करावा अशी मागणी न्यायालयाकडे केलेली होती. परंतु सरकार पक्षाने याच्यामध्ये युक्तिवाद करत की लोकसभा इलेक्शन असल्यामुळं हे सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्यामुळं त्यांच्या विरुद्ध एक किंवा एकपेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळं आणि त्यांची समाजामध्ये दहशत असल्यामुळं सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडणं शक्य नाहीये. त्यामुळं या सर्व आरोपींच्या विरोधात जो आदेश पारित केलेला आहे तो अतिशय योग्य, न्यायिक आहे. त्याच्यामध्ये कोणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय झालेला नाहीये. त्याच पद्धतीनं ज्यावेळेला हा आदेश पारित केला त्यामध्ये असं देखील म्हणलेलं होतं